तर दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाआधीच सुप्रिया सुळेंनी मात्र गंभीर आरोप केलेत। कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकीच सुळेंकडून देण्यात आली आहे। व्हॉट्सअप मेसेज ट्विट करत सुप्रिया सुळेंनी हा आरोप केलाय। लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकी देणारे, बहिणीला कार्यक्रमाला बोलवणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार। सत्तेत बसलेल्या भावांनो, बहीण भावाचं नातं एवढं स्वस्त नसतं। बहिणींकडे प्रेमानं काही मागितलं तर त्याला बहीण नाही म्हणत नाही, पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही, हे लक्षात ठेवा। हिम्मत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एका तरी बहिणीचा फॉर्म रद्द करून दाखवाच। भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष आणि खासदारांनी आमदारांनी सांगितलंय की तुम्ही जर मतदान केलं नाही, हे तुमच्याच चॅनलवर पाहिलंय मी, की मतदान केलं नाही तर आम्ही तुमचा फॉर्म रद्द करू। तर बघूया ना, रद्द करून बघा, पैसे परत घेऊन बघा। आणि ती वेळ येणारच नाही, कारण का ऑक्टोबरमध्ये एकदा आमचं सरकार आल्यावर कुठल्याही महिलेला ना कुठल्या कार्यक्रमाला यावं लागेल ना तिला कोणी धमकी द्यायची ताकद असेल कोणाची। संसद रत्न सुद्धा अलीकडे असं का बोलतात मला काय कळू शकत नाही। कुणी कोणावरती बळजबरी करण्याचा कार्यक्रम नाही। मी पाहतोय गेले 15 दिवस इतका उत्स्फूर्त प्रतिसाद महिला भगिनींचा आहे। काल मावळला असलेला प्रतिसाद, संध्याकाळच्या वेळेला पिंपरी चिंचवडला पाहिलेला प्रतिसाद, त्याच्या आदल्या दिवशी वडगाव शेरी आणि हडपसर मतदारसंघामध्ये पाहिलेला प्रतिसाद अभूतपूर्व महिलांचा आहे। त्यामुळे कोणाला कोण धमकवतं हा यांची पण कल्पोकल्पित कथित कहाणी आहे। काही वेळेला एखादा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी काहीतरी तयार करायला लागत असतं।